नमस्कार. आज मी आपल्याला वनस्पतीमध्ये कॅल्शियमची भूमिका किती महत्त्वाची आहे याबद्दल माहिती सांगणार आहे. खरं पाहिलं तर संपूर्ण भारतामध्ये प्रत्येकाच्या शेतामध्ये कॅल्शियमचे मुबलक प्रमाणामध्ये असते. आपण जर पाहिलं, शेतात फिरलो तर आपल्याला कॅल्शियमचे खडे दिसतात, म्हणजे चुना दिसतो. त्या चुन्यावर जर आपण सायट्रिक ॲसिड टाकलं तर त्याचं सुद्धा तो फुसफुस होतो. आणि अशा स्वरूपातला जो चुना आहे त्याच्यावर जर ॲसिडिक प्रक्रिया केली तर तो वनस्पतीला लागू होऊ शकतो. परंतु हे फक्त ऑर्गॅनिक ॲसिड याच्या माध्यमातून शक्य आहे. अशा पद्धतीचा कॅल्शियम हा वनस्पतीला भरपूर प्रमाणात जर शेतीमध्ये ऑर्गॅनिक ॲसिड टाकलं आपण तरच मिळतो. दुसरा पर्याय आहे जे EDTA कॅल्शियम असते त्याचा वापर करून. आता वनस्पतीमध्ये कॅल्शियमची भूमिका महत्त्वाची काय आहे? वनस्पतीची जी सेल वॉल आहे ती सेल वॉल बनण्यासाठी सुक्रोज आणि कॅल्शियम यांच्या एकत्रीकरणामुळं वनस्पतीची पेशीभित्तिका बनते. अशा प्रकारे पेशीभित्तिका बनल्यामुळे वनस्पतीचं जे स्ट्रक्चर आहे ते मजबूत तयार होतं. सर्वसामान्यपणे वनस्पतीमध्ये फुलगळ कमी करणे, जी कळी असते कळीची ड्रॉपिंग कमी करणे आणि फ्लावर ड्रॉपिंग कमी करणे यासारख्या ज्या समस्या आहेत यांच्यासाठी कॅल्शियमची सर्वाधिक गरज असते. तर सर्वात पहिल्यांदा काही अशी पिकं आहेत, मिरची झालं, टोमॅटो झालं, यांच्यामध्ये खालच्या बाजूने फळं सडलेले दिसतात. याचं कारण म्हणजे कॅल्शियमची डेफिशियन्सी असते. त्याचबरोबर त्या ठिकाणी बंचटॉप, केळीमध्ये जो बंचटॉप सारखा प्रकार होतो, पपईमध्ये बंचटॉप सारखा प्रकार होतो, याच्यासाठी कॅल्शियमची कमतरता ही जाणवते. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला तशा प्रकारचा रोग जाणवतो. खऱ्या अर्थानं बरं, मग ह्या समस्येवर मात करण्यासाठी काय करायचं? साधारणपणे सर्वात महत्त्वाची आयडिया म्हणजे फ्लावरिंगच्या पूर्वी कॅल्शियम द्यायचं आणि फ्लावरिंगच्या नंतर सेटिंग स्टार्ट झाली की कॅल्शियम द्यायचं. सर्वसाधारणपणे काही पिकामध्ये 45 दिवसापूर्वी आपण देऊ शकतो आणि 45 दिवसानंतर 60 दिवसांनी एकदा कॅल्शियम, असं 2 वेळा कॅल्शियम दिल्यास अतिशय उत्तमपणे आपल्या पिकाची वाढ होऊन चांगलं उत्पादन मिळू शकतं. त्याचबरोबर मुळांची वाढ होण्यासाठी मुळामध्ये जो लहान मुळं असतं ते पुढं मातीमध्ये जे घुसतं त्याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाचा घटक हा कॅल्शियम असतो. म्हणजे मुळंसुद्धा चांगल्या पद्धतीनं चालण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची गरज आहे. अशा पद्धतीनं आपल्या शेतीमध्ये कॅल्शियम हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. धन्यवाद.